नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरून आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींसंबंधी काय माहिती आहे. स्वामींसंबंधी माहिती सांगणारे आपण कोण? आपली तेवढी पात्रता नाही की आपण स्वामींसंबंधी काही बोलू शकू किंवा स्वामींबद्दल जेवढी माहिती आपण सांगू तेवढी कमीच आहे. स्वामींना आपण जाणू शकत नाही. स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. आपल्याकडे शब्द नाहीत त्यांच्याबद्दल काही बोलण्यासाठी. पण थोडंसं प्रयत्न केला आहे. स्वामींना थोडं जाणून घेतलेलं आहे. थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत स्वामींबद्दल. तर त्यातलाच एक किस्सा तुम्हाला मी सांगणार आहे. स्वामींची जी आद्य बखर आहे, बऱ्याच भक्तांनी ती आद्य बखर वाचली पण असेल. स्वामींच्या अशा अगाध लीला त्यामध्ये आहेत. छोट्या मोठ्या बारीक सारीक खूप लीला आहेत स्वामींच्या, ज्यांना स्वामींना जवळून जाणून घ्यायचं आहे. स्वामींबद्दल खूप जाणून घ्यायची त्यांची इच्छा आहे. स्वामींना आणखीन आणि आणखीन जवळ जाऊन स्वामींना जाणून घ्यायचं आहे. त्यांनी स्वामींची आद्य बखर वाचावी. स्वामींची आद्य बखर मध्ये खूप छान छान अशा स्वामींचे म्हणजे किस्से आहेत. अक्कलकोटमध्ये घडलेले, स्वामींनी ज्या काही लीला केलेल्या आहेत. आद्य बखर वाचत असताना ते सगळे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि स्वामी आपल्या समोर बसून या सगळ्या लीला करत आहेत असं आपल्याला त्यावेळी जाणवतं. तर आद्य बखर सगळ्या स्वामी भक्तांनी वाचावी. खूप छान अशी आद्य बखर आहे वाचण्यासाठी. स्वामी समर्थांचा गूढ संदेश काय होता? स्वामी भक्तांना काय संदेश देत होते किंवा स्वामींनी भक्तांना काय संदेश दिला होता? ज्यावेळी स्वामींनी समाधी घेतली, ज्यावेळी स्वामींनी देह ठेवला, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, त्रयमूर्ती आहेत. त्यांनी फक्त आपल्यासाठी, मानव धर्मासाठी, मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी मानव देह त्यांनी अवतरला होता. मानव देह त्यांनी अवतरून आपल्याला धर्म मार्गावर कसं चालायचं आणि कशा पद्धतीने राहायचं हे आपल्याला स्वामी सांगून गेलेत. स्वामी निजधामेच गेले किंवा स्वामींनी जेव्हा अवतार संपवण्याचं जे काही नाटक स्वामींनी केलं, जे काही स्वामींनी समाधी घेतली, ते सगळं एक प्रकारे आपल्याला स्वामींनी एक प्रकारे ते नाटकच करून दाखवलं. कारण की स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी देहरूपी त्यांनी अवतार संपवण्यासाठी स्वामींनी समाधी घेतलेली होती. तर स्वामींनी निजधामेस जाण्या अगोदर स्वामींनी काय काय लीला केली आणि कशा प्रकारे स्वामींनी अवतार संपवला आणि त्यावेळी स्वामींनी भक्तांसाठी कोणता गूढ संदेश स्वामींनी दिलेला आहे, तर तेच आपण आता जाणून घेणार आहोत. तर स्वामींच्या आद्य बखरचा जो किस्सा आहे, स्वामींच्या आद्य बखरमध्ये स्वामी जेव्हा निजधामेस गेले तेव्हा स्वामींनी कोणत्या लीला केल्या? तर महाराज परसाकडे बसले म्हणजे स्वस्थ न बसता लहान अभ्रकाप्रमाणे काहीतरी खेळ खेळत असत. देह ठेवण्यापूर्वी 1 महिनाभर अशा वेळेस ते चौकोनी खडे घेऊन समाधी रूपी आकृती काढून पुढील दुष्चिन्हे दाखवित असत. महाराज तात्या सुभेदार यांच्या घरात राहिले असता दुपारचे वेळेस शौचास जाऊन बसले. काही कारण नसता एकाएकी महाराज लवणले. लोक म्हणाले, असे काय झाले? महाराज म्हणाले, रानपटकीने मला ढकलले. त्या दिवशी महाराजांच्या अंगात अतिशय ज्वर भरला. सायंकाळी महाराजांस मुरलीधराचे देवळात नेले. त्या दिवशी महाराजास रेचही फार झाले. दुसरे दिवशी प्रकृतीस आराम वाटल्याने मेण्यात बसून महाराज नागनहल्लीस गेले. तेथे आंब्याच्या बागेत 4 दिवस राहिले. पण तेव्हापासून महाराजांनी अन्न वर्ज्य केले. महाराजास आराम पडत नाही. हे पाहून सखाराम लोखंड्यास सानिध्य होता. त्याने महाराजास प्रार्थना केली की अक्कलकोटास वडाखाली चलावे. ती गोष्ट महाराजांनी मान्य केली. त्यावरून मेण्यास घालून महाराजास अक्कलकोटास आणले. महाराजांनी अन्न बिलकुल वर्ज्य केले. अंगात तप्तता विशेष होती, पण दुखण्यातील कणणे, कुंथणे किंवा कोणतीही कुरकुर समर्थांजवळ बिलकुल नव्हती. सर्व आनंदमय होते. वडाखाली गेल्यावर महाराजांचा प्रिय नापिक गोपाळा, ज्यास महाराज नाईक या नावाने हाक मारीत, त्यास समर्थांचे आज्ञेवरून बोलावून आणले. त्याचकडून शमश्रू करवून महाराजास स्नान घालून पूजा करून मंगल आरती केली. पण महाराज काही खाईनात. यामुळे फार काळजी वाटू लागली. पण महाराजांनी अवतार समाप्त करावा असे कोणासही इष्ट नसल्यामुळे जो तो आपापल्या परी सामर्थ्यानुसार उपचार करू लागला.
नामांकित डॉक्टर, वैद्य, अंगारे, धुपारे करणारे सर्वांनी आपल्या पराकाष्ठा केली, पण महाराजांच्या मनातच देह ठेवण्याचे असल्याने कोणाचा उपाय चालेना. ही स्थिती पाहून सुंदराबाई महाराजास म्हणाली, महाराज तुम्ही केव्हा उठाल? महाराज म्हणाले, डोंगर बोलतील तेव्हा उठेन. पण श्रीपादजीने असाच प्रश्न केला असता महाराज म्हणाले, पंढरी जळेल तेव्हा उठेन. या जवाबावरून समर्थ अवतार पूर्ण करणार हे स्पष्ट होते. पण भक्त मंडळींची आशा सुटेना. औषधोपचार, अंगारे, धुपारे सुरूच होते. डॉक्टरच्या गोळ्या तोंडात घातल्याबरोबर महाराज थुंकून टाकीत. सोलापूरचे नाना वैद्य येऊन त्यांनी उपचार केले, पण व्यर्थ. अन्न वर्ज्य केल्याने परसाकडे बाहेर जावत नसे. भुजंगा महाराजास म्हणाला, महाराज आपण पाटावर बसा, मी आपणास बाहेर उचलून नेतो. महाराज म्हणाले, आज पाट नेईन म्हणतोस, उद्या देऊळून येशील काय? या सर्व जबाबावरून महाराज खास जाणार असे सर्वत्रास वाटले. आज पावे तो आपण आनंदात होतो, पण स्वामी माऊलीने देह ठेवल्यावर आपले काय होईल याची भक्तजनास चिंता पडली. प्रत्येक जण येऊन पुढे आपण काय करावे याची आज्ञा मागू लागला. श्रीपाद भटजीस महाराजांनी वडाची मुळे खणीत बसा म्हणून सांगितले. गणपतरावास देवळात राहण्याची आज्ञा केली. बाळप्पास औदुंबर छायेत बसण्यास सांगितले. काकूबाईस अक्कलकोटास राहण्यास सांगितले. कोणास काही सांगून समजूत केली. असे शेकडो भक्त असल्याने महाराजांनी एक श्लोक म्हणून सर्वत्राचे समाधान केले. हजारो भक्त स्वामींजवळ होते आणि आपणही त्या हजारो मधील एक आहोत. आपणही स्वामींचे भक्त आहोत. त्यावेळी जे स्वामींनी सगळ्यांना एक श्लोक म्हणून सर्वत्रांचे जे समाधान केलेले आहे, तर ते श्लोक आपल्यालाही लागू पडतं की कोण काय करावे. हे सगळे जेव्हा स्वामींना विचारत होते तेव्हा स्वामींनी सगळ्यांना एक श्लोक सांगितला आणि त्या श्लोकाद्वारे स्वामींनी सगळ्यांचं समाधान केलं. तर कोणता तो श्लोक आहे? तो श्लोक म्हणजेच स्वामींचा एक संदेश आहे आपल्यासाठी. तो संदेश स्वामींचा असा आहे. सर्वात आधी तुम्ही तो श्लोक ऐका. अनन्याश्चिंतयन्तो माये जनः पर्युपासते तेषा नित्यभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम. हा श्लोक स्वामींनी त्यावेळी सर्वांना म्हटला. हा श्लोक भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 22वा श्लोक महाराजांनी 25 वेळा म्हटला. हा जो श्लोक आहे तो श्लोक स्वामींनी त्यावेळी 25 वेळा म्हटला. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 25 वेळा स्वामींनी हा श्लोक म्हटला. या श्लोकचा अर्थ असा होतो, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः करीतो. अशी भाग स्वामींनी सर्वांना दिलेली आहे. अशी भाग या वचनावरून स्वामी समर्थांनी आपल्या प्रिय भक्तास दिलेली आहे. एकनिष्ठ भक्तास याचा अनुभवही येत आहे आणि अभयपणाची ही समर्थाची सनदच आहे व याचा अनुभव भाविक भक्तांनी सगळ्यांनी घ्यावा. स्वामींनी आपल्याला एक जाता जाता एक गूढ संदेश देऊन गेलेले आहेत. स्वामी, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः करीतो. म्हणजे जी काही आपण सेवा स्वामींची करतोय ती सेवा अनन्य भावाने आपण केलेली पाहिजे. पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन केलेली पाहिजे. ज्यावेळी स्वामींची आपण सेवा करतो, ज्यावेळी स्वामींची भक्ती करतो, त्यावेळी स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन जो कोणी स्वामींची सेवा करतो त्याचं सगळं काही, जे काही त्यांचं योगक्षेम आहे ते सगळं स्वामी चालवतात. ते काहीच नाही, सगळं स्वामी चालवत असतात. त्यांच्या न कळत हे सगळं स्वामी चालवत असतात. तर त्यामुळे जी काही आपण सेवा करणार आहोत, भक्ती करणार आहोत त्यामध्ये किंतु परंतु कोणतंही न काढता अनन्य भावाने स्वामींची भक्ती करा, स्वामींची सेवा करा. स्वामींच्या तोंडून निघालेले हे शब्द आहेत, मग हे कसे खोटे पडतील? जो कोणी स्वामींची सेवा करतो विश्वासाने, भक्तीने, अनन्य भावाने, पूर्णपणे शरण जाऊन, त्याचं कुणीही काही वाईट करू शकणार नाही. कारण की त्याच्या पाठीशी साक्षात स्वामी आहेत. तर त्यांचं कोण वाईट करणार आहे? तर त्यामुळे जी काही सेवा करताय, जे काही तुम्ही करताय, तर ते पूर्णपणे शरण जाऊन करा. भक्ती करत आहात तर त्यामध्ये शंका घेऊ नका आणि शंका घेणार असाल तर ती भक्ती करू नका. तर स्वामी जेव्हा होते तेव्हा स्वामींनी साक्षात त्यांच्या तोंडून
हे आपल्याला वचन दिलेलं आहे. तर मग का आपण स्वामीवर अविश्वास दाखवावा? तर हा स्वामींचा एक गूढ संदेश स्वामी आपल्याला देऊन गेलेले आहेत. तर जी काही सेवा आहे, जी काही भक्ती आहे, तोडकी-मोडकी भक्ती का होईना, 5 मिनिटाची ती सेवा का होईना, पण ती सेवा विश्वासाने आणि पूर्णपणे शरण जाऊन करा. केवढंही मोठं संकट असू दे, कितीही मोठ्या अडचणी असू दे, त्यामधून स्वामी तुम्हाला बाहेर काढणारच. कारण की स्वामी साक्षात तुमचं योगक्षेम चालवत आहे. सगळं काही जे आहे ते स्वामी तुमचं चालवत आहे. तर कशाला तुम्ही अविश्वास दाखवून त्या संकटात गुरफटून जाताय? तर स्वामींना शरण जावा आणि मनापासून स्वामींची सेवा करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.